20 मिनिटांमध्ये मित्रांनो 4 षटक कंप्लीट होणं गरजेचं आहे, अन्यथा एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त लावावा लागेल. बॅटिंग पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सोहम जायनाकवा गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. साई साखरकर स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारे खेळ रंगतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू चांगल्या लेंथ वरती आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. प्रशांत जायनाकवा यष्टिरक्षण करतोय आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. चांगल्या प्रकारचा सोहम चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानावरती सिमेंटची खेळपट्टी आणि मात्र उन्हाचा तडाखा सुद्धा आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये. यावेळेच्या चेंडूवरती उंच गेलाय चेंडू. 30 सर्कलच्या बाहेर पकडणार की नाही हा प्रश्नचिन्ह होता. अक्षयला काहीच जज करता आलेलं नाही आहे. उन्हाचा तडाखा आहे आणि मात्र जज करता आलेला नाहीये या चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पळून काढल्यात आणि मात्र धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. 2 या आकड्यावरती जागृती थळ या संघाची परिस्थिती धावपटलावरती आपण पाहतोय. सोहम पुन्हा एकदा वारंवार चान्स क्रिएट करतोय, परंतु चान्स मात्र अडॅप्ट करत नाहीयेत क्षेत्ररक्षक. यावेळेस चेंडूवरती पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डॉट येतोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी सोहम जायनाकवा याच्याकडून पाहायला मिळतोय. यष्टिरक्षण सुद्धा चांगल्या प्रकारे प्रशांत जायनाकवाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. माऊली 11 वर्सोळी आणि मात्र त्यांच्या विरोधामध्ये संघ आपण पाहतोय जागृती थळ. या 2 संघांमधील घमासान युद्ध टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बिग फाईट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा साई आणि मात्र सोहम हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा हलवार गतीने टाकलाय. नो बॅट बिटवीन द बॉल डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या प्रकारचा चेंडू मैदानावरती क्रिएट करतोय आणि मात्र 2 या धावसंख्येवरती धावसंख्या तिथे स्थिरावली. 4 चेंडूंचा खेळ इथे पहिल्या षटकामध्ये पूर्ण झालाय आणि मात्र 2 चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय पाहूया. येणारी वेलच ठरवेल. यावेळेच्या चेंडूवरती यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल विकेटचं पतन. पहिल्या चेंडू अक्षरशः वारंवार स्ट्रगल करत होता. निर्धारित 5व्या चेंडूवरती मात्र फलंदाजी ते साई साखरकर याला मात्र परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला परत. पहिला लागलेला धक्का जागृती थळ या संघाला. चला मित्रांनो, वन डाऊन साठी प्रतीक मलव येतोय. साई साखरकर याची जागा भरून काढण्यासाठी 5 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावरती लागतात. 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर तो मार्गस्थ होत आलाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आज मात्र माऊली 11 वर्सोली या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण. 2 धावसंख्येवरती 1 गडी बाद ही परिस्थिती आपण पाहतोय जागृती थळ या संघाची. प्रतीक मलव आलाय आणि मात्र स्ट्राइक एंड वरती आपल्याला खेळण्याची त्याला संधी पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम चेंडू आहे. पहिल्या षटकामधील 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत ठेवलेत प्रोटेक्शन साठी. दुसऱ्या षटकामध्ये 3 लावावे लागतील आणि नंतर मात्र पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटल्यानंतर आपण पाहिलं तर 6 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये गोलंदाजांनी यष्टिरक्षण पकडून 5 क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेच्या लगत लावले जातील. वळिया मैदानाच्या दिशेने 1 टू गो. पहिल्या षटकातील लास्ट डिलिव्हरी. शेवटच्या चेंडूवरती चान्स क्रिएट केलाय अक्षय. आता मात्र चुकी करतोय का पाहूया, परंतु आता मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. सेकंड विकेट डाऊन जागृती थळ.
चला मित्रांनो, पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि मात्र 2 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. जागृती थल संघाची परिस्थिती आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी सोहम जायनाक्वा याच्या माध्यमातून आपण पाहिली. कंजूसभरी गोलंदाजी जी काही असते, विजुकीची वृत्ती मैदानावरती दाखवली. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आणि जिगरबाज इनिंग साकारावी लागेल, तरच या सामन्यामध्ये आपल्याला चांगला असं वरचष्मा गाजवता येईल. प्रतिस्पर्धी संघ त्या धाटणीचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या गोलंदाजीवरती चांगल्या प्रकारचं हल्लाबोल करायचा असेल तर प्रतिस्पर्धी संघाला चांगल्या प्रकारे धावसंख्येचा उच्चांक लावावा लागेल, तरच त्या धावा आपल्याला डिपेंड करण्यासाठी चांगलं असं पाठबळ मिळालं जाईल. उडिया मैदानाच्या दिशेने ओव्हर नंबर 2 च्या मोर्चावरती गोलंदाज मितेश. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय थल एंड कडून बोथ एंडने सुरू जाणारी खेळली जाणारी मित्रांनो ही स्पर्धा. दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत सागरी गणेश थळ आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा 2026 मध्ये आपण पाहतोय. 3 दिवस चालणारी स्पर्धा. आजचा हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि मात्र या पहिल्या दिवशी आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये जागृती थळ आणि त्यांच्या विरोधामध्ये माऊली 11 वर्सोली या 2 संघांमध्ये कडा संघर्ष जारी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू काय घडतोय, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आहेत म्हणजेच वाईट नक्की आहे, परंतु अक्षय काय करतोय, अडवतोय हे मात्र नक्की. तोपर्यंत वाईट प्लस 2 तर पलून काढल्यात म्हणजेच काय 3 धावेचा ना दसरा ना दिवाळी, मुफ्त का बोनस 3 धावेचा. 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिला चेंडू अनलिगल झालाय. अनलिगल झाल्यानंतर दंडात्मक कारवाई मैदानावरती पंचांच्या बाजूने ठोठावली आणि मात्र 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. एकही चेंडू झालेला नाही आहे या षटकामधील. पहिला चेंडू पुन्हा एकदा हितेश सासवणेकर साठी. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू, परंतु काय रनआउटचा चान्स बनेल का, परंतु डायरेक्ट हिट असती तर मात्र डोक्याची घंटा वाजली असती. हितेश सासवणेकर याची पॉपिंग क्रीज मध्ये नव्हता, परंतु जर आणि तरची गोष्ट आहे. तोपर्यंत सिंगल 6 रन्स लॉस ऑफ 1 विकेट डाऊन. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मैदानावरती माफ करा 2 विकेट डाऊन. यावेळेच्या चेंडूवरती थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये शॉट. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत सिंगल धाव. 7 या आकड्यावरती आपण पाहतोय 2 गडी बाद झाले जागृती थळ या संघाचे आणि मात्र चांगल्या प्रकारची परिस्थिती मैदानावरती बनवावी लागेल. यावेळेचा चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ साइड ऑफ स्टंप कक्षेमध्ये चेंडू ठेवलाय. फलंदाज घाईसा सफल झाला होता आणि मात्र चेंडू मात्र खेळण्याच्या मर्यादे कक्षेमध्ये चेंडू होता. वाऱ्याची दिशा पहिली पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत आहेत. हा एंड चांगला आहे, परंतु गोलंदाज तितक्या तिकट मारा करतोय की फलंदाजाला कर्दनकाल करणारी गोलंदाजी करतोय की काय, हा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि अद्यापपर्यंत 7 या आकड्यावरती 2 गडी बाद जागृती थळ संघाची परिस्थिती आपण धावफलकावरची पाहतोय. 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या चेंडू षटकामधील, परंतु पंच काय सांगतायत, पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत आणि मात्र धाव स्कोरर मित्राला अवांतर लिहावी लागेल. 8 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारे थोडस व्हेरिएशन करत होता. आपल्याच व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये स्वतः गोलंदाज इथे फसला, परंतु चांगली गोलंदाजी करतोय. अद्यापपर्यंत सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये होतोय. पुन्हा एकदा हितेश सासवणेकर वारंवार तीच चूक करतोय. ऑन साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा येतोय. ही धाव येते आणि मात्र 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आणि 9 धावसंख्येवरती 2 गडी बाद. ही परिस्थिती जागृती थळ संघाची एक दयनीय अवस्था म्हणता येईल. अद्यापपर्यंत साई बाद झाला, हितेश आहे, परंतु आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. हाही चेंडू मात्र डॉट येतोय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. 9 या आकड्यावरती 2 गडी बाद. 2 ओव्हर कंप्लीट. यश कांबळे आणि मात्र हितेश सासवणेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आणि मात्र 5 षटकांच्या खेळामध्ये किती धावांची मजल मारली जाईल, जागृती थळ संघ किती धावांच्या पर्यंत पोहोचला जाईल,
पाहणं गरजेचं आहे. तब्बल 2 षटकं झाली, 3 षटकांचा खेळ येणं बाकी. मैदानावरती अक्षय अक्षय पाटील, नाम तो सुना होगा. अक्षय आलाय मित्रांनो गोलंदाजीच्या मोर्चावरती. रजनी क्रिकेट मध्ये आपण त्याची फलंदाजी पाहिली असाल. क्रीडा भवनच्या स्पर्धेमध्ये तब्बल 6 चेंडूंवरती 6 षटकार मारणारा तोच फलंदाज वर्सोली गावाला बिलॉंग करणारा अक्षय पाटील गोलंदाजीच्या मोर्चावरती. चांगल्या प्रकारच्या 9 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय जागृती थळ या संघाचं. नवगाव एंड कडून येते मात्र अक्षय पाटील. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती हिच ते सासवणेकरचा बॅटचा तडाखा. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकाराची नितांत गरज होती जागृती थळच्या पाठीराख्यांना किंवा सपोर्टरना. आणि मात्र या षटकाराच्या मदतीने 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. बॅट मधून सुमधुर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. 6 रन, सिक्सर. पहिला चेंडू स्लॉट मध्ये पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पाहूया अक्षय आणि मात्र हितेश हे द्वंद्व. यावेळेच्या चेंडूवरती हलक्या हाताने स्टिअर केलंय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर दणदण करत चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. 19 धावा धावफलकावरती लागतात. षटकार त्याच नंतर चौकार. अक्षय पाटीलचा गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय 2 चेंडूंवरती. तो म्हणजेच हितेश सासवणेकर ऑन फायर. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रगल करत होता परंतु फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो क्लास दिसतोय मैदानावरती. एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर असं म्हटलं जातं मित्रांनो, उगाचच नाही आहे. आपल्या जे ना देके कवी ओ देके अनुभवी, म्हणजेच काय अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना हितेश सासवणेकर जागृती थळ संघासाठी पाहायला मिळतोय. आणखी एक ऑन साइडच्या दिशेने तिथे मात्र गणेश जायनकवा आहे. जोपर्यंत अडवेल फेक करेल तोपर्यंत सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 20 रन्स इन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती लागतात. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना अक्षय पाटील गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय. यश कामली समोर स्ट्राइक एंड वरती पाहतोय. यावेळेच्या चेंडूवरती आडव्या हाताने लपेटलाय परंतु गणेश कोणतीही चुकी करत नाहीये. 3rd विकेट डाऊन जागृती थळ. चला टेम्पोने थोडं थांबायचं आहे. केबल आहे तिथे मात्र पिकअप वाला थांबा थोडा. चला मित्रांनो तिथे मात्र तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. 3 गडी बाद जागृती थळ. आता मात्र ओम साखरकर येतोय. ओम न हितेश सासवणेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जागृती थळ या संघाकडून. आणि मात्र अक्षय पाटील मात्र इथे ब्रेक थ्रू मिळून देतोय आपल्या संघासाठी. अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडू झाले. 2 चेंडूंचा खेळ येणं या षटकामध्ये बाकी. तिसऱ्या षटकात येईल. तब्बल या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात. त्या म्हणजेच अक्षय पाटील याने पुढील चेंडू. यावेळेस चेंडू हलक्यात स्टिअर केलंय. पुश केलाय नाही. इथे मात्र ओम खुश राहिलाय का तर हो, इथे मात्र सिंगलच घेतली आणि हितेशला स्ट्राइक एंड वरती आणलंय. डॉट चेंडू येण्यापेक्षा सिंगल धाव कधीही चांगली. आणि मात्र ती धाव आली आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 21 धावा. एक शुभ अंक. 21 दुर्वांच्या जुडा किंवा 21 मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाच्या चरणी आपण अर्पण करतो. यावेळेस चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय ऑन साइडच्या दिशेने. तिथे मात्र डीप स्क्वेअर लेग च्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगले होते. 22 रन्स. तिसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा इथे समाप्त होतोय. आणि मात्र 22 या आकड्यावरती आपण पाहिलं 3 गडी बाद ही परिस्थिती जागृती थळ या संघाची.
पाहूया 2 षटकामध्ये काय घडणार, काय बिघडणार. चेंडू फलीच्या युद्धामध्ये अक्षरशः पहिलं षटक चांगलं होतं, दुसरं षटक सुद्धा चांगलं होतं, तिसऱ्या षटकामध्ये थोडासा मार मिळालाय, तो म्हणजेच अक्षय पाटील याला पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच नंतर षटकार. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार होता, नंतर चौकार होता. हितेश मात्र चांगली फलंदाजी करतोय, त्याला मात्र 7 निभावण्यासाठी ओम आलाय. ही जोडी सुद्धा बहारदार कामगिरी करू शकते. वैयक्तिक दुसरं व संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय मितेश गोलंदाजीच्या मोर्चावरती. विकेट किपर साठी मंगेश आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. मितेशचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती इथे काय घडते, हवेमध्ये होता, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू, निर्जन स्थळी चेंडू पडते, म्हणजेच काय नशीब बलवंतर आहे हितेश सासवणेकर याचं. आणि मात्र क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या पाशी पोहोचत नाही चेंडू. तोपर्यंत आपण पाहिलं सिंगल धावपलकावरती लागली आणि धावा जाऊन पोहोचतात 23 धावा. वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती हितेश सासवणेकर नॉट आउट आहेत आणि मात्र नो स्ट्राईक एंड वरती आहेत. ओम साखरकर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. पाहूया काय घडते. यावेळेस चेंडूवरती लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तिथे मात्र प्रोटेक्शन ठेवले. सिंगल झाली, डबलचा कॉल आहे का पाहावं लागेल. हो होते क्या पाहूया. आणि मात्र डायरेक्ट हिट झाली परंतु पंच सांगतायत पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज. तोपर्यंत 2 धावा येते पूर्ण. 25 धावा धावपलकावरती लागतायत. 25 या आकड्यावरती अद्यापपर्यंत 3 विकेट डाऊन झाल्यात. जागृती थळ या संघाची परिस्थिती मैदानावरती 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचं चित्र मैदानावरती आपण पाहतोय. 25 या आकड्यावरती 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. कंजूस भरी गोलंदाजी जी काही असते ती मात्र माऊली 11 वर्सोली संघ आपल्याला दाखवते. विजयकुशी वृत्ती मैदानामध्ये जर मात्र संघर्ष केला नाहीये तर आपल्या यशाला सुद्धा पाठबळ मिळत नाहीये. यावेळेस चेंडूवरती काय घडते, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या प्रकारे जजमेंट घेतलं, त्याच नंतर अडवला, डायरेक्ट हिट केली परंतु पॉपिंग क्रीज मध्ये होता. गडबड घोटाळा सर्व काही मैदानाच्या आतमध्ये गॅम्बल झालं आणि त्याच नंतर सिंगलचं कन्व्हर्जन पुन्हा एकदा डबल मध्ये. 27 रन्स इन स्कोर कार्ड, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. सत्तावीस धावा धावपलकावरती लागतायत. ओम आणि हितेश ही जोडी जागृती थळ या संघाकडून आपण पाहतोय. मितेशचं कौतुक करावं लागेल. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय आणि मात्र सांघिक संघाकडून 4थं षटक. अद्यापपर्यंत षटकार चौकार दिलेला नाहीये. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये आला होता तेव्हा सुद्धा कंजूसभरी गोलंदाजी आणि मात्र आता सुद्धा त्यात धाटणीची गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये जशा प्रकारे गोलंदाजी केली तीच अनुभूती आपल्याला पाहायला मिळते. चांगला असा स्क्वेअर कट, गुंडप्पा विश्वनाथ, वीरेंद्र सेवाग अशा पद्धतीचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. या चौकाराची नितांत गरज होती जागृती थळ संघाला. धावा कशाही येऊ दे परंतु धावा येऊ दे आणि मात्र धावा आल्यात आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. 31 धावा. 3 गडी बाद झाले जागृती थळ संघाचे परंतु 31 धावा धावपटलावरती लागतायत. ओम आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मिडल ऑर्डर साठी सलामीला आलेला होता तो म्हणजेच साई आणि मात्र हितेश आहे, साई मात्र बाद झालाय. ओम आहे इथे. ओमच्या बॅट मधून मोठे फटके येत नाही आहेत परंतु वारंवार चौकार आला होता. काय घडतंय, आणखीन एक बॅक टू बॅक कन्झ्युकेटिव्ह चौकार. चला मित्रांनो, या 2 चौकाराच्या मदतीने 35 धावा धावपलकावरती लागतायत. आता मात्र सोहम जायनाकवा थोडासा फंबल झाला. चेंडूचं काहीच त्याला जजमेंट आलं नाहीये आणि चेंडू फिरला आणि अक्षरशः त्याचा कंट्रोल सुद्धा गेला आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 35 धावा. चांगल्या प्रकारे धावसंख्येचा ग्राफ वाढला जातो. जशा प्रकारे आलेख
छोट्याहून मोठा होत जातो तशा प्रकारचा ग्राफ सुद्धा वाढतोय. यावेळेस चेंडू इनसाइड आउटचा फटका, दोन क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना त्या चेंडू मागे अखेर चेंडू जिंकतोय की क्षेत्ररक्षक जिंकतोय आणि मात्र कन्झ्युकेटिव्ह तिसरा येणार हा नेत्रदीपक बहारदार असरदार चौकार. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त. 3 गडी बाद 39 धावा, माफ करा 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण आणि मात्र 39 धावा 3 गडी बाद. जागृती थळ संघाची परिस्थिती. निर्णायक षटक असणार आहे. स्लॉग ओव्हरचं षटक पाहूया कोणाला दिलं जाते. चला मित्रांनो, आता मात्र चला यापुढील होणारा सामना लखमादेव नवगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये बीसीसी अगरसुरे. दोन्ही संघांना माझा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर अतिथी कक्षाच्या समोर येऊन नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. यापुढील होणारा सामना लखमादेव नवगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये बीसीसी अगरसुरे, बिंदास क्रिकेट क्लब अगरसुरे. चला दोन्ही कर्णधार इथे मात्र टॉस करण्यासाठी यायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जीटी स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीवरती थेट प्रक्षेपण युट्यूबच्या आधारावरती आपण या सामन्याचा मनमुराद आनंद घेऊ शकतोय. पहिला चेंडू नितीन गोलंदाजीच्या मोर्चावरती आला होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली म्हणजे 40 धावा धावफलकावरती लागतायत. नितीन चांगल्या प्रकारे गोलंदाज आहे, फलंदाज सुद्धा आहे. अष्टपैलू कामगिरी ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये या संघाला रिप्रेझेंटेटिव्ह करतो. ऍज अ बॉलर, ऍज अ बॅट्समन म्हणून मी या संघाला का रिप्रेझेंटेटिव्ह करतो हे त्याने सातत्यपूर्ण मैदानावरती दाखवतोय. आणि मात्र पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तिथे आहे तो ओम साठी चांगल्या प्रकारे वाईड लाईन वरती जी लाईन आहे ऑफ साइड ऑफ स्टंपची तिथे मात्र चेंडू पिचिंग केलाय आणि थोडासा ऑफ ब्रेक पद्धतीने थोडासा आत घेतला आणि मात्र ओमला काहीसा बसलेला नाहीये. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये मंगेशच्या हातामध्ये जातोय. चांगला डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक, भैरवीचं षटक. यावेळेस चेंडूवरती लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रशांत जायनाको पाहायला मिळतोय. चांगला अशी पैकी परंतु तिथे 2 धावा सहजगत्या पूर्ण. हाय कोऑर्डिनेशन चांगलं आहे, दोघांमध्ये संभाषण चांगलं होतं. यस नो वेट या 3 कॉलिंगच्या आधारावरती 42 धावा 42 रन्स इन स्कोर कार्ड 5 ओव्हर. 5व्या षटकाचा इथे मात्र खेळ प्रगतीपथावरती असताना 5व्या षटकाला मित्रांनो इथे सुरुवात झालेली आहे आणि मात्र 3 चेंडू झाले. 3 चेंडूंचा पहिल्या सत्रामधील खेळ येणं बाकी. 42 या आकड्यावरती आपण पाहतोय 3 गडी बाद. जागृती थळ संघाची परिस्थिती. यावेळेस चेंडूवरती काहीशे पडले परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला दगा देऊन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकाराच्या मदतीने 46 धावा धावफलकावरती लागतात. नशीब मात्र जागृती थळ संघाचं बलवर तर आहे मित्रांनो. जणू काही चमनप्राश खाऊन आलेत की काय. चांगल्या प्रकारचं दैव बलवत्तर मित्रांनो आहे आणि मात्र लक फॅक्टर तितकंच महत्वाचं आहे. 90.9% कष्ट आणि मात्र 1% तरी मित्रांनो दैव लागतं, नशीब लागतं मित्रांनो. ते नशिबाची साथ आपल्याला पाहायला मिळतं. इनसाइड आउटचा ओव्हा कव्हर फ्लॅट अँड फ्लुरियस फॅन्टास्टिक स्ट्रोक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 52 धावा धावफलकावरती लागतात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रामधील. चांगली फलंदाजी धावा होत नव्हत्या परंतु ओम साखरकर यांनी सांगितलं आणि हितेश सासवणेकर यांनी आम्ही आहोत तोपर्यंत धावा होणार आणि त्यांनी करून सुद्धा दाखवल्यात. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस चेंडूवरती पंच सांगतायत हा चेंडू मात्र खेळण्याच्या कक्षेमधला होता. 52 झाल्यात आणि मात्र 53 कंपल्सरी करायचे आहेत. पाहूया
पूर्वार्धाचा खेळ इथे संपन्न झालाय. उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार काय बिघडणार याची देही याची डोल्याचं पृथक्करण करण्यासाठी मी घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक इम्रानजी बुकारी अर्थात भाईजान यांच्याकडे. चला मित्रांनो, टॉस करण्यासाठी यायचंय लखमादेव नवगाव आणि बीसीसी अगरसुरे. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. जागृती संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. थैंक यू सो मच. अभी अभी अपने आवाज सुने हमारे काबिल दोस्त ऋतिक लोंडे, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं. तो पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है. पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए जागृति थल टीम ने निर्धारित 5 ओवरों में 52 रन बनाए. 53 रनों का टारगेट सेट किया है मावली वर्सुली टीम के सामने, जिसमें अगर देखा जाए तो ओम साखरकर और हितेश सासोनेकर ये दोनों बैटर्स मैदान में पानी लेके जाए. यह सीरीज राकेश रामनाथकर, हम देख रहे हैं ऑफिशियल अंपायर उनका साथ देते हुए दानिश खोत सर, इनका भी मैं दिल से आभार व्यक्त करूंगा. मैन फ्रॉम खोपोली, लेदर के क्रिकेटर, आज जरूर टेनिस क्रिकेट में ऑफिशियल अंपायर को सरे अंजाम देते हुए जनमन थलेपाडा संघाचे कर्णधार मजावा तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय. तर लगेच टॉस साठी यायचं आहे जनमन थलेपाडा. जरूर आता होणारा सामना लखमादेव नवगाव विरुद्ध हनुमान थलेपाडा. त्याच्यामध्ये आपण नेहमीच पाहणार आहोत साथीच्या स्पर्धेमध्ये नक्कीच एक
माझा व्हायरल केला होता चेतनजी थले यांनी. संतोष काय म्हणतोस, त्याच संघातला एक खेळाडू नाहीये. मंदारजी गवते यांच्या माध्यमातून पण टॉस करतोय. एक दानशूर व्यक्तिमत्व. जर्मन थलेपाडा ऑन द टॉस. नक्कीच आपण पाहतोय प्रशांत जायनखवा आणि गणेश जायनखवा दोन बॅटर्स मैदानामध्ये प्रस्थान करताना आपण पाहतोय. चेतनजी थले सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत. श्री सागरी गणेश थल आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सन्मान्य चेतनजी थले साहेब. जोड़ी मैदान पर गेंदबाजी के लिए आते हुए अलीबाग के छोटे मोनिया नाम है ऋतुराज रूपेश भाभी. एक शानदार गेंदबाजी करने वाले खिलाड़ी. हाइट ज्यादा पर इस हाइट का फायदा उठाएंगे क्या, क्योंकि उनके सामने लेजेंडरी अलीबाग प्रीमियर लीग में भी काफी शानदार गेंदबाजी का पृथक्करण किया था गेंदबाज ऋतुराज रूपेश भाभी उर्फ मोनिया. अगर देखा जाए तो केदार साखरकर, ऋषिकेश साखरकर और विकास दादा साखरकर इनके भांजे आज गेंदबाजी करते हुए नौगांव इनकी जालिब से गेंदबाजी करने के लिए तैयार. प्रफुल्ल साखरकर विकेट कीपर के रूप में हमें नजर आए, पर इस बार पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर. ऑफिशियल अंपायर दानिश खोत सर का इशारा वाइट का आता हुआ एक्स्ट्रा के साथ इनिंग की शुरुआत होती हुई आगाज होता हुआ, क्योंकि 30 गेंदें और जीतने के लिए 53 रनों का टारगेट जागृति थल टीम ने इस प्रतियोगिता में स्थापित किया है, जिसमें ओम साखरकर की शानदार बल्लेबाजी, हितेश चंद्रकांत सासोनेकर ने भी शानदार स्ट्रैटेजी बनाई थी. तो जरूर चेतन जी थले सर आज जरूर रवाना हो रहे. स्पीड अप करना है. 20 मिनटों में हमें 4 ओवर समाप्त करना अनिवार्य है. ओहो, इस बार अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी. चेतन जी थले जनुमान थलेपाड़ा के एक सपोर्टर जो नेदरलैंड आज जाने वाले 5 बजे सनी लियोन और एलविश प्राइस उर्फी जावेद इनके साथ उनका प्रोग्राम है. ओहो, फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, वही नतीजा. ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद. ऑफिशियल अंपायर दानिश खोत सर ने अपने हाथ जमीन समांतर किए और आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए इस एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 3 रन. खराब गेंदबाजी, वाइड यॉर्कर डालने की कोशिश. गणेश जायनाकवा स्ट्राइक एंड पर. नॉन स्ट्राइक पे अगर देखा जाए तो प्रशांत जायनाकवा ये प्रारंभिक बल्लेबाज मावली वर्सोली टीम के लिए एक अच्छे खिलाड़ी है. वो गुणवत्ता अक्सर उन्होंने सादर की थी. तो फिर से एक बार नौगांव इनकी जानिब से गेंदबाजी करेंगे ऋतुराज. ओहो, ऋतुराज की अच्छी गेंद. इस बार देखिए अच्छा प्रयास किया, कोशिश की. शॉर्ट मिड ऑफ की दिशा में फील्डर तैनात है, कोई रन की गुंजाइश नहीं. हर गुंजाइश को खारिज करते हुए गेंदबाज ऋतुराज रूपेश भाभी 3 रन स्कोर कार्ड पर. पहला और प्रगति पर. पावर प्ले का ओवर है. 53 रनों का टारगेट मावली वाले मरसोली टीम के सामने एक लक्ष्य तैयार किया है और उस लक्ष्य को अचीव करते हुए गणेश जायनाकवा और उनका साथ देंगे प्रशांत जायनाकवा. ये दोनों बैटर्स बल्ले से खेल दिया डीप स्क्वायर की दिशा में.
30 यार्ड सर्कल का पूरा फायदा उठाते हुए गेंद दंदनाती बाउंड्री लाइन के पार। इस बार मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। चौकार। 2 गेंदे आना बाकी, 4 गेंदे हो चुकी है। 7 रन स्कोर कार्ड पर। इस बार खराब गेंद डाली, 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और उसका फायदा उठाते हुए गणेश जायनाक हुआ। मैंने पहले ही कहा था ये दोनों बैटर्स काफी प्रभावित बल्लेबाज है। माउली 11 वर्सोली टीम के लिए एक अच्छी साझेदारी इनके माध्यम से हमने अक्सर देखी है, पर इस बार ऋतुराज रुपेश भाभी अलीबाग के जूनियर मोनिया नाम से जाने जाते हैं, उसके लिए अस्तित्व, अपना कर्तृत्व दिखाना होगा। इस बार फुल टॉस गेंद कवर की दिशा में खेलने का प्रयास, स्वीपर कवर में आयुष विकास साखरकर जिन्होंने कल के दिन अलीबाग प्रीमियर लीग में शानदार गेंदबाजी की थी और एमडी वॉरियर्स 3rd टीम में हमें नजर आए और सुपर 8 में प्रवेश करने वाली टीम, उस टीम के खिलाड़ी। जरूर स्कोर का हुआ स्कोर कार्ड पर 8 रन विदाउट लॉस। पहला और प्रगति पर अच्छी गेंदबाजी ऋतुराज के द्वारा, एक चौवा जरूर आया बल्लेबाज गणेश जायनाकवा के बल्ले से। इस बार प्रशांत जायनाकवा एक अनुभवी खिलाड़ी, एक्सपीरियंस से सुलझे हुए खिलाड़ी है, क्योंकि 53 रनों का टारगेट सेट करना है, यहां पर अचीव करना है, तो दोनों बल्लेबाजों को अच्छी साझेदारी बिल्ड करनी होगी। फिर से एक बार नौगांव की जानिब से गेंदबाजी करने के लिए तैयार ऋतुराज रुपेश भाभी सामना करेंगे प्रशांत जायनाकवा। इस बार नो गेंद, ओवर स्टेप, हमें तो अपनों ने लूटा, घेरों में कहा दम था, मेरा पांव भी गिरा जहां चूना कम था। 5 गेंदें अच्छी डाली और उसके बाद थोड़ा सा काल मंत्र दिया ना, तो गेंदबाज को पर लग गए और हवा लगाते हुए गेंद ऑफ स्टंप के बाहर डालने की कोशिश, ओवर स्टेप, नो करार कर दिया। ऑफिशियल अंपायर दानिश जी खोत, मैन फ्रॉम खोपोली, फ्री हिट का मौका होगा। तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। आम तो आम, गुटलियों के दाम। खराब गेंदबाजी और उसके ऊपर प्रतिकार करते हुए बैटर प्रशांत जायनाकवा। स्कोर जा पहुंचा 13 रन। फ्री हिट की गेंद अक्रॉस लाइन खेल दिया, फिर से एक बार 30 यार्ड सर्कल का फायदा उठाते हुए खराब गेंदें 2 डाली और उसका फायदा होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम माउली 11 वर्सोली, गेंद बॉर्डर लाइन के पार। इस बार शानदार चौकार। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 17 रन। खराब गेंदबाजी यहां पर ऋतुराज की, पहली 4 गेंदें काफी प्रभावित की, पर आने वाली 2 गेंदों पे उन्होंने 9 रन खर्च किए, 1 गेंद पर 9 रन खर्च किए। खराब गेंदबाजी का यहां पर प्रदर्शन दिखलाते हुए दूसरी ओर की जिम्मेदारी गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे आयुष विकास साखरकर। इस गेंदबाज के ऊपर काफी जिम्मेदारी है, क्योंकि जिस तरह से गेंदबाजी ऋतुराज ने की, थोड़ा सा नाराज किया जागृति 3rd टीम को। आवश्यकता रनों को रोकना है और ये दोनों बैटर्स अगर लय में है ना, तो अच्छे अच्छे बल्लेबाज गेंदबाजों के छक्के छुड़ाने की क्षमता इस खिलाड़ी के पास है, वो है गणेश जायनाकवा और उनका साथ देंगे बैटर प्रशांत जायनाकवा। माउली 11 वर्सोली टीम के दोनों रन धुमाली, रण संग्राम, गेम चेंजर खिलाड़ी, पर आयुष साखरकर के ऊपर पूरी जिम्मेदारी है। इस प्रतियोगिता में एक अच्छी गेंदबाजी करनी होगी। 17 रन पहले ओवर में खर्च किए। अगर देखा जाए तो थलेश्वर थल बनाम साईराज वर्सोली टीम में भी इस तरह का प्रदर्शन दिखला था। पहले ओवर में गेंदबाजी के लिए आए थे गेंदबाज कैवल्य वाकटी और 23 रन खर्च किए थे, और उसके प्रत्युत्तर तनिष बाटे के ऊपर भी 21 रन खर्च किए। तो क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, जिसमें हर प्रेडिक्शन फेल है, और यहाँ पर राजा का रंग और रंग का राजा होने में देरी नहीं लगती। क्या कमबैक करेंगे गेंदबाज आयुष साखरकर, या फिर से एक बार अपने फ्लो में होंगे माउली 11 वर्सोली टीम के दोनों बैटर नाशिकेत लट आज इस मैच का आनंद लेते हुए जरूर आज ऑमलेट पाव खाकर आए। और इस बार शॉट एंड पुल, गेंद को हवा में खेल दिया है यश मंगेश कामले। ओहो, आसान सा कैच छोड़ते हुए, और जब तक फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों के पास खासा वक्त था, तब तक 2 रन लेने का मौका। 2 रन यहां पर प्राप्त करते कि प्रशांत जायनाकवा 9 सेकंड पर थे, सेकंड पर गणेश जायनाकवा। गणेश जायनाकवा जैसे बल्लेबाज को यहां पर जीवन दान दिया है, यानी अपने घर पर आई हुई खुशियों को वापस लौटाना।
इस तरह का 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव। फिर से एक बार यहां पर डॉट गेंद जाती हुई यशोदा भाभी के हीरो नाशिकेत लट जर्सी नंबर 19 स्कोर कार्ड पर। यशोदा ताई हमारी ताई भी है और हमारे भाऊजी लगते हैं नाशिकेत लट। नाशिकेत लट तुम्ही जर आयवा कॅच घेतली तर तुम्हाला गजेंद्र गवते यांच्याकडून 1001 रुपये का कैश प्राइज। और इस बार देखिए डीप फाइन लेग सीमा रेखा के पार अपुन का फटका 440 का झटका गेंद जाएगी फाइन लेग बॉर्डर लाइन के पार षटकार। या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रथम क्रमांकाची ट्रॉफी श्री सागरी गणेश चषक आपण पाहतोय कैलासवासी नारायण रामा गवते यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली आहे। प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय श्री सागरी गणेश थल चषक कैलासवासी मारुती रामा गवते यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली आहे। तृतीय क्रमांकाची ट्रॉफी श्री सागरी गणेश थल चषक कैलासवासी कृष्णा चांगालट यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली आहे। तसेच मालिकावीर श्री सागरी गणेश थल चषक 2026 कैलासवासी रामचंद्र रामा गवते यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेली है। और पहले मैंने कहा था कि जब जब बल्लेबाज को जीवन दान मिला है ना उन्होंने अपने इरादे स्पष्ट किए और जख्मी शेर की तरह यहाँ पर दहाड़ते हुए गणेश जायनाकवा इस चौबे के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 29 रन स्कोर कार्ड पर। उसी साथों साथ उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी काशीराम रामा गवते यांच्या स्मरणार्थ देने दिया है उनका भी मैं तेजी से आभार व्यक्त करूंगा। श्री सागरी गणेश थल चषक 2026 उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी नारायण रामा गवते इनके माध्यम से दिया है उनका भी मैं तेजी से आभार व्यक्त करता हूं। सभी देनगीदारों का इस प्रतियोगिता के द्वारा मैं तेजी से आभार व्यक्त करता हूं। श्री सागरी गणेश थल चषक 2026 का ये थरार है और इस थरार में सभी ग्रामस्थों का एक शानदार आयोजन। इस ओवर के आखिरी गेंद स्कोर जा पहुंचा है 29 रन। आयुष साखरकर गेंदबाजी के लिए पर जीवन दान मिलने के बाद गणेश जायनाकवा अपने रुद्र अवतार में आते हुए और इस बार देखिए लॉन्ग ऑन की दिशा में खेल दिया है फील्डर है वहां पर साई और इस बार देखिए रनआउट के रूप में बल्लेबाज क्या आउट है। थर्ड अंपायर को रेफर किया है ऑफिशियल अंपायर दानी जी को दूध का दूध पानी का पानी जीटी स्पोर्ट्स की जुबानी। क्या बल्लेबाज सेफ है या आउट है पॉपिंग क्रीज से बाहर है या फिर इन है। OUT आउट है क्योंकि पॉपिंग क्रीज पे बल्लेबाज की बैट लेट पहुंची तब तक बॉल सेट किया गया बल्लेबाज बैक टू द पेविलियन OUT आउट। न्यू बैटर मैदान पर चैंपियन ट्रॉफी 2025 में जिस खिलाड़ी ने 6 गेंदों पर 6 छक्के लगाए थे वही खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय पाटिल आज मैदान पर इनायत नंबर 3 पर आते हुए माउली 11 वर्सोली टीम के लिए क्योंकि प्रशांत जायनाकवा आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर अक्षय पाटिल मैदान पर आते हुए दौर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है 30 रन। दूसरी रन लेने में यहां पर नाकामयाब बैटर प्रशांत जायनाकवा अपनी बड़ी विकेट खो दी है पर आने वाली 18 गेंदें जीतने के लिए अभी भी 23 रनों की आवश्यकता है। 18 गेंदें 23 रन गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज आर्या आतिश कुल पे इस खिलाड़ी ने भी फील्डिंग के 18 गेंदें 23 रनों की जरूरत 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आर्या आतिश कुल पे एक नए खिलाड़ी राइजिंग स्टार
नए उभरते खिलाड़ी को मौका दिया, फील्डिंग के बदौलत उसे मौका मिला, पर उन्होंने फील्डिंग के बाद अपनी टीम के लिए गेंदबाजी भी करने का मौका लिया और उसमें छा गए, क्योंकि कर्तृत्व आपका बड़ा कर सकता है। अगर आज देखा जाए तो 10 साल से मैं कमेंट्री कर रहा हूं, पर 10 साल के बाद मिला हुआ यश और सभी दर्शकों का प्यार, सपोर्ट, और आज मेरा नाम आपकी दुआ से यहां पर मशहूर हुआ है। तो जरूर कुछ करने के लिए, कामयाबी के लिए मेहनत करनी पड़ती है, क्योंकि ऐसा कहा जाता है कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं। तो जरूर उस तरह से प्रयास करना होगा, कोशिश करनी होगी। यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आर्य आतिश कुल पे गेंदबाजी करेंगे, उनके सामने चैलेंजिंग बल्लेबाज अक्षय पाटिल। अक्षय पाटिल पहली गेंद अक्रॉस लाइन खेलने की कोशिश, ऑफिशियल अंपायर दानिश खोत, मैन फ्रॉम खोपोली, इनके तरफ से वाइट गेंद नजर आती हुई अवान्तर रूप में रनों की बढ़ोतरी होती हुई स्कोर जा पहुंचा 31 रन स्कोर कार्ड पर। हमारे गुणलेखक शंतनु दीपक पेडनेकर, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। इस बार स्विच इट, दूध आई तलवार, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, पर गेंद जाएगी दंडराती बाउंड्री लाइन के पार, सीमा रेखा के पार, शानदार चौकार। इस चौके के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 35 रन। अक्षय पाटिल, मैंने पहले ही कहा था चौफेर बल्लेबाजी करने की क्षमता इस खिलाड़ी के पास है। मावली 11 वर्सुली टीम की रन मशीन, और जैसे बल्लेबाजी के लिए पहली गेंद का सामना किया, स्विच हिट, जिस तरह की गेंद थी उसे ऊपर प्रत्युत्तर देते हुए, पर गेंदबाज आर्य आतिश कुलपे को कमबैक करना होगा। स्कोर जा पहुंचा 35 रन 35। शंतनु दीपक पेडनेकर हमारे गुणलेखक, उसी साथों साथ अगर स्टेज पर देखा जाए तो गजेंद्र जी गौते, नाशिकेत लट, दीपक लट, हनुमंत लोंडे, इन सभी चाहतों का मैं तेजी से स्वागत करूंगा, वेलकम करूंगा। और लेगबाज के रूप में 1 रन प्राप्त होता हुआ, 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 36 रन। इसके बाद होने वाला मुकाबला लखमादेव नवगांव, उनके अपोजिट जी हनुमान थलेपाड़ा, समीर पेड़वी और उनकी पूरी टीम। जरूर आज हमारे दोस्त नहीं है, संतोष काय बंतोष स्पेन को गए खेलने के लिए, पर आएंगे तब तक। चेतन जी थले सर का भी मैं तेरे से आभार व्यक्त करूंगा। इस बार मिस टाइमिंग, गेंद हवा में, ऋतुराज रूपेश भाभी, ओहो, बास की फाटली ली, मास की पलाली, और इस बार जीवन दान देते हुए जरूर एक इजी कैच, आसान कैच छोड़ दिया है, जीवन दान गणेश जैन अखवा जैसे बल्लेबाज को यहां पर। तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई ऋतुराज, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई जैसे मेरे घर के दरवाजे में कोई भैंस फंस गई। यहां पर आसान सा कैच छोड़ दिया, जीवन दान देते हुए बैटर गणेश जैन अखवा को। और फिर से एक बार स्विच हिट करने का प्रयास, अच्छी कोशिश, फील्डर वहां पर साई साखरकर को हम देख रहे हैं, अच्छी फील्डिंग। तब तक 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 38 रन। 15 रनों की जरूरत अभी भी जीतने के लिए। इस बार और पिच गेंद हवा में, आयुष विकास साखरकर करेंगे नहीं गलती, पर इस बार शानदार कैच, और आर्य आतिश कुल पे इस खिलाड़ी को मिलती हुई सफलता, दूसरा झटका। स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 38, 15 रनों की जरूरत। आने वाली 13 गेंदें 15 रनों की आवश्यकता है। पहले ओवर में अगर देखा जाए तो खराब गेंदबाजी 17 रन खर्च किए, दूसरे ओवर में 13 रन खर्च किए, और तीसरे ओवर में आर्य आतिश कुलपे ने शानदार गेंदबाजी और 8 रन अब तक खर्च किए हैं, 1 विकेट के नुकसान पर। न्यू बैटर मैदान पर मंगेश बल्लेबाजी के लिए आते हुए। 13 गेंदें 15 रनों की जरूरत है, एक शानदार मैच। लिबेटर मैदान पर मंगेश, आर्य आतिश कुल पे गेंदबाजी के लिए
आउटसाइड ऑफ स्टंप, फिर से एक बार ऑफ स्टंप के काफी बाहर, और पिछले अंपायर ने अपने हाथ जमीन समांतर किए और आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 39 रन। 13 गेंदे 14 रनों की जरूरत है। ओहो, इस बार अच्छी गेंद, प्रफुल्ल साखरकर विकेट कीपर गेंद को रोकने में कामयाब होते हुए। आने वाली 12 गेंदे 14 रनों की आवश्यकता है। अच्छी विकेट कीपिंग प्रफुल्ल नामदेव साखरकर उर्फ लबी नाम से जाने जाते हैं। आज अगर देखा जाए तो टेनिस क्रिकेट की काफी चाहत है, चारों भाई। फिर उसमें देखा जाए तो विकास नामदेव साखरकर, ऋषिकेश नामदेव साखरकर, केदार नामदेव साखरकर, प्रफुल्ल नामदेव साखरकर, और वही वारसा उनके चिरंजीव ने उठाया जिसमें आयुष साखरकर होंगे, केदार साखरकर के दोनों चिरंजीव ओम साई, इन्हों को भी हम देखते हैं। और अभी भी फुटबॉल चैंपियन में उन्होंने अपना नाम बड़ा किया कोलकाता में जाकर। साई, केदार साखरकर, 12 गेंदे 14 रनों की जरूरत है। स्कोर जा पहुंचा 39 रन 39। आने वाली 12 गेंदे 14 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए फिर से एक बार आयुष विकास साखरकर गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे। सेकंड पर बैटर अक्षय पाटिल। टाइमिंग, और हितेश चंद्रकांत सासोलेकर बड़ी मछली जाल में फांसते हुए शॉर्ट पॉइंट लेग की दिशा में, और हितेश जरूर शानदार कैच लपका, और जरूर जीटी स्पोर्ट्स के माध्यम से ये रील बनेगी, उसमें कोई शक नहीं, क्योंकि बड़ी विकेट प्राप्त की है अक्षय पाटिल जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए। गेंदबाज आयुष विकास साखरकर सफलतापूर्वक गेंदबाजी। न्यू बैटर मैदान पर नितिन बल्लेबाजी के लिए आते हुए। ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी मावली 11 वर्सोली टीम के जब जब संकट में मावली 11 वर्सोली रुकी है तब तब संकट मोचन बनने वाले ये दोनों बैटर। पर आयुष विकास साखरकर की पहली गेंद के ऊपर शॉट फाइनल की दिशा में हितेश चंद्रकांत सासोलेकर नाना ने शानदार कैच लपका, कोई गलती की गुंजाइश नहीं वहां पर। आने वाली 11 गेंदे 14 रनों की जरूरत है। इक्वेशन बदलता हुआ शंतनु दीपक पेडनेकर हमें बतलाते हुए। न्यू बैटर मैदान पर नितिन आते हुए। 11 गेंदे 14 रनों की जरूरत। फिर से एक बार 11 गेंदे 14 रन। मैच अभी भी 50-50 है। ओहो, इस बार अच्छी गेंद, पर गेंद लॉन्ग स्टॉप। ना पाय लागलाय, बाउंड्री आहे। इस चौके के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 22 का चौका। गेंदबाजी अच्छी कर रहे थे पर किस्मत ने साथ दिया है। अगर गेंद प्रफुल्ल साखरकर ही गेंद को रोकते ना तो जरूर इक्वेशन बदल सकता था, पर किस्मत ने साथ दिए। आयुष विकास साखरकर की अच्छी गेंद, 22 का चौवा आता हुआ। आने वाली 10 गेंदे और 10 रनों की आवश्यकता है। 10 गेंदे 10 रनों की जरूरत। इस बार बैकफुट पर गए, कवर रीजन में खेल दिया है, कवर पॉइंट रीजन में फील्डर है। एक रन लिया, दूसरी रन की कोशिश इस बार देखिए नाहाना में, खराब थ्रो, खराब थ्रो। तब तक 2 रन लेने का मौका। इस 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 45 रन। वातावरण गर्म हो चुका है क्योंकि रनों को रोकना है, और यहां पर ओवर थ्रो के रूप में 2 रन पर एक रन एक्स्ट्रा प्राप्त होती हुई लखमादेव नवगा बनाम जय हनुमान थलेपाड़ा, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल इसके बाद शुरू होगा। 9 गेंदे 8 रनों की जरूरत।
इस बार फिर से मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास, कवर पॉइंट इधर में फील्डर, और जिस खिलाड़ी के पीछे गेंद लगती है ना वो उसी के पीछे सत्यानाश करे सो छोड़ने वाली नहीं है, और वो फील्डर है डुग्गू। हमारे मित्र संदेश कोहली, इनके चिरंजीव डुग्गू, इनके पीछे गेंद लगी। हाँ मुझे प्यार हुआ अल्लाह मिया, पर डुग्गू के साथ प्यार होता हुआ गेंद सीमा पार, चौकार। स्कोर जा पहुंचा है 49 रन, 4 रनों की आवश्यकता है। 8 गेंदें 4 रनों की जरूरत। ओहो, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं आयुष विकास साखरकर। फील्डरों की साथ नहीं मिल रही है और आज किस्मत भी साथ नहीं दे रही है जागृति थल टीम का। इस डॉट गेंद के साथ स्कोर रुका हुआ 49 रन। आने वाली 7 गेंदें और 4 रनों की जरूरत है। 7 गेंदें 4 रनों की जरूरत। वर्सोली के मैदान पर वो कारनामा करके दिखलाया था, 1 गेंद और 1 रन की जरूरत थी, और सेमीफाइनल में, क्वार्टर फाइनल के मैच में वो कारनामा किया था। ओहो, फिर से एक बार देखिए डॉट कराते हुए, यहां पर देखिए अगर डुग्गू वो चौका ना छोड़ते तो जरूर मैच इक्वेशन बदलता, और जरूर स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 49 रन। आने वाली 6 गेंदें 4 रनों की जरूरत, 6 गेंदें 4 रनों की आवश्यकता है। 6 गेंदें 4 रनों की जरूरत। विनंती असेल जनमान थलेपाडा, आपने टॉस जीता, अपना डिसीजन सुना है। पहली गेंद के ऊपर जो 22 का चौवा आया प्रफुल्ल साखरकर ने वो छोड़ी, वहां पर भी थोड़ी सी गलती हुई प्रफुल्ल के साथ, क्योंकि आयुष ने शानदार गेंदबाजी की पर फील्डरों की साथ नहीं मिली, और वहां से परिवर्तन होता हुआ पर गेंदबाजी के लिए आए गेंदबाज ओम साखरकर गेंदबाजी के लिए आते हुए। 6 गेंदें 4 रनों की जरूरत। ओम केदार साखरकर, 6 गेंदें 4 रनों की जरूरत। क्या डॉट किए जाएंगे या फिर से एक बार माउली 11 वर्सोली टीम इस प्रतियोगिता में अपना कमबैक करने में कामयाब होगी, क्योंकि ओम को गेंदबाजी के लिए दावत दी। ओम बट स्वा करना होगा, जादू करना होगा, आज इस मैदान पर रनों को रोकना होगा। ओम गेंदबाजी करने के लिए तैयार, नौगांव इनकी जानिब से। पहली गेंद फ्लाई स्लिप पे खेल दिया है, फिर से एक बार ऋतुराज रूपेश भाभी, भाग मिल्खा भाग, और जब तक फील करेंगे तब तक 2 रन आसानी से मुकम्मल। मंगेश रनआउट के रूप में आउट है। न्यू बैटर मैदान पर सोहम जायनाखवा। 5 गेंदें जीतने के लिए 2 रनों की जरूरत। पांच गेंदें 2 रनों की जरूरत। जीटी स्पोर्ट्स लाइव के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े हैं उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। सेकंड पर बल्लेबाज नितिन, नॉन स्ट्राइक पर सोहम जायनाखवा। 5 गेंदें 2 रनों की आवश्यकता है। ओम गेंदबाजी करते हुए, क्या ओम यह कारनामा करने में कामयाब होंगे? ओहो, इस बार बैकफुट पर गए, कवर पॉइंट इधर में खेल दिया। फिर से एक बार फील्डर अगर देखा जाए तो डुग्गू, आज जरूर डुग्गू को ढूंढते हुए गेंद। आने वाली 4 गेंदें 1 रन की आवश्यकता है। कंपलसरी चेस ये नियम है। फिर से एक बार ओम गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक पर बल्लेबाज सोहम जायनाखवा। ओहो, डॉट कराते हुए 3 गेंदें 1 रनों की जरूरत। इक्वेशन बदलता हुआ 3 गेंदें 1 रन की जरूरत। 3 गेंदें 1 रन की जरूरत। मैच अभी भी फांसा बदल सकता है।
पर इस बार देखिए कुछ किए भी गेंद अच्छे कार नहीं होती और इस बार ओम ने खराब गेंद डाली और ये विजयी जीत होती हुई। और इसी तरह से माउली 11 वर्सोली टीम जीतते हुए कांग्रेचुलेशन हार्ड लक जागृति थल टीम, आपकी मिस फील्डिंग की वजह से आपको आज यहां पर पराभूत होना पड़ा। जर्मन थलेपाला टीम अपना डिसीजन ऑन द टॉस एंड इलेक्टेड फील्ड फर्स्ट। थैंक यू।